जय बाळोबा मित्रांनो, आता मी आज युरोमध्ये आणि GBPमध्ये कशाप्रकारे चार्ट ट्रेडिंग करतो आहे किंवा कशाप्रकारे ट्रेड प्लॅन होऊ शकतो आहे आपण बघूया तिथं. आता हा युरोचा चार्ट आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट कंटिन्यू बरेच दिवस झालं अप ट्रेंडला आहे आणि इतका अप ट्रेंडला आहे की मार्केटने त्याची जी रेग्युलर चाल आहे तीसुद्धा बदललेली आहे. मार्केटची जी रेग्युलर चाल प्रत्येक करन्सीची असते तशी जे युरोची आहे की 600 ते 800 जास्तीत जास्त 1000 पॉईंटची असायची, पण आता अलीकडं 1500 आणि 1600 पॉईंटच्या आसपास ती जात आहे. तर बघू शकता की काल मार्केट ओपन झाल्या काल हॉलिडे होता, तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये इतकी मुवमेंट नसेल असं वाटत होतं, पण चांगली मार्केटने काल मुवमेंट दिली आणि पूर्णपणे मार्केटने अपट्रेंड दिलेलं दिसतोय आणि आपण जे प्लॅन ट्रेड केले होते ते सुद्धा आपले इथं काल वर्क झाले होते. आज काय होऊ शकते, फक्त थोडंच निरीक्षण केलं तुमच्या काय लक्षात येते, इथून चांगले बायर ॲक्टिव्ह झालेत, या लेवलपासून बायर चांगले ॲक्टिव्ह झालेत. परत सेलर बायरचा गेम चालला आहे, पण बायरनी मार्केटला प्रेशर देऊन वरती नेलेलं आहे. आधीमध्ये रेड कॅन्डल का होत आहेत, कारण की सेलर आल्याशिवाय बायर आपल्या म्हणजे सेलर आल्याशिवाय मार्केटवर जाऊ शकत नाही, कारण सेलरने जर एंट्री केली तरच त्यांच्या एस एल खाऊन मार्केटवर जाणार आहे. तर अशा प्रकारे मार्केटवरती गेलं आणि मला वाटतं की इथे एक चांगल्या प्रकारे बाहेर ॲक्टिव्ह आहेत आणि इथे एक जो झोन तयार झाला आहे ह्या ठिकाणी एक चांगली बाहेर आहेत आणि मार्केट इथं वर आल्यानंतर तुम्ही बघा लक्षात घ्या इथं एक चांगले सेलर आहेत आणि इथं चांगले सेलर आहेत. आता पुढचा आजचा पार्ट नंतर बघू आपण, पण इथं आल्यानंतर मार्केट जे इथं सेलर बसले ते मार्केट इथं आल्यानंतर ह्या जी लेवल आहे आपली 1.1570ची, इथून मार्केटनं अनेक शार्प मूवरचा दिला, पण हे जिथे सेलर आहेत ना त्यातले जे वीक हँड असतील ते इथून आपला स्टॉप लॉस इथे त्यांचा गेला असणार आहे. वीक हँड म्हणजे जे रिटेलर आहेत किंवा किरकोळ हे आहेत प्लेयर आहेत त्यांचा इथं एस एल गेला असणार आहे, पण जे स्ट्रॉंग हँड आहेत तिने अजूनसुद्धा आपला एस एल इथं दिलेलं नाही. त्यांना माहिती आहे की ही जी वरची लेवल आहे ना ही स्ट्रॉंग आहे, इथंपर्यंत गेल्याशिवाय ते आपला एस एल देणार नाहीत. त्यामुळे वीक हँडचा एस एल गेलेला आहे, बाकीचा एस एल इथं अजूनसुद्धा ह्या पोझिशनवाल्यांचे आहेत, ह्या पोझिशनवाल्यांचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता काय होऊ शकते, मला फक्त इतकंच कळलं की मार्केटमध्ये बायर कुठे आहेत आणि सेलर कुठे आहेत. इथं सेलर चांगले आहेत, इथं सेलर चांगले आहेत, इथं सेलर चांगले आहेत आणि मार्केटमध्ये ही जी लेवल आहे इथं चांगले बायर आपल्याला बघायला मिळत आहेत. इथं आता लक्षात घ्या, इथले जे बायर आहेत हे इतके स्ट्रॉंग आहेत की ते आपला स्टॉप लॉस सदासजी जाऊन देणार नाहीत आणि ह्यांचा स्टॉप लॉस खायला मार्केटला पूर्णपणे एवढी रॅली केली पाहिजे इतकी, आणि एवढी रॅली करणं आणि ह्यांचा स्टॉप लॉस जाणं शक्य नाही. त्यामुळे ही आपली पोझिशन क्लोज करणार नाहीत. मार्केट जरी खाली यायला लागलं तरी ती ह्या ज्या आदल्यामधले स्पीड ब्रेकर आहेत त्या स्पीड ब्रेकरवरून ते मार्केटला 100% वर ढकलणार, वर घालवणार, कारण की ह्यांना वाचायचं असेल, कारण हे मोठे प्लेयर आहेत आणि ह्यांना वाचायचं असेल तर अधूनमधूनच मार्केटला त्यांनी वर ढकललं पाहिजे. त्यामुळे ह्या मधल्या ज्या पोझिशन आहेत त्या होऊ शकतात, पण मार्केट शार्पली वर्क करत आहे. त्यामुळे चुकून जर ह्या लेवलवरती मार्केट आलंच तर आपण इथं फिक्स ट्रेड म्हणून लिहिलेलं आहे, इथं आपल्याला एक चांगला बाउन्स झालेला दिसून येईल. ठीक आहे. मग आता काय होऊ शकते मार्केटमध्ये, आपण आता नेक्स्ट काय करायचं आहे, तर माझ्या लक्षात आलं पोझिशन कोणाची कुठं आहे. आता इथं एक शार्प बाईंगचे कॅन्डल होत आहेत. आता लक्षात घ्या, हे जे सेलर आहेत हे आपला स्टॉप लॉस ॲक्च्युली ह्या लेवलला थोडंसं मार्केट छोटासा स्पीड ब्रेकर आहे, मार्केट इथून थोडंसं खाली पुलबॅक होऊ शकतं किंवा होताना दिसते आपल्याला, पण यांचे जे प्लेन स्टॉप लॉस आहेत ना ते ह्या लेवलला आहेत. हे जे सेलर आहेत हे सेलर ह्यांचे प्लेन स्टॉप लॉस या कालच्या स्विंगच्यावर लावायला असणार आहेत. हे कालची स्विंग आहे ना, ह्या स्विंगच्यावर हे एस एल लावायला असणार आहेत. त्यामुळे हे जे सेलर आहेत हे वाट बघणार की कालच्या जर स्विंगच्यावर मार्केट गेलं तर आपण एस एल द्यायचा, तो पण द्यायचा नाही. तर मार्केट शार्पली तो वर्क व्हायला लागले किंवा बाईंगच्याच दिसेला चाललेला आहे आणि मार्केट ह्या लेवलवरती गेलं तर इथून मार्केट पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं आपण स्कॅल्पचा ट्रेड दिला. स्कॅल्पचा ट्रेड का सांगितलं आपण, कारण की इथं जे सेलर आहेत ते सुद्धा मार्केट इथं आल्यानंतर घाबरायला त्यांची सुरुवात होणार आहे. त्यामुळे लास्टचा प्रयत्न म्हणून इथं ते आपला थोडासा पैसा ॲड करण्याचा प्रयत्न करणार आणि जे मोठे प्लेयर आहेत त्यांना पैसे टाकून देणार की बाबा ये तू आणि पैसे तुझे घेऊन ये. तेव्हा मार्केट थोडं खाली येणार आणि मोठ्या प्लेयरना जर ह्यांचे पैसे खायचे असतील आणि पुन्हा एकदा मार्केटला अप ट्रेंड कंटिन्यू करत असेल तर मार्केट ह्याला एक शार्पलीला ब्रेक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथं आपण स्कॅल्प करून ह्यांची जी भीतीचं कारण आहे त्या भीतीचा आपण फायदा उठून घ्यायचा आणि इथून थोडासा प्रॉफिट घेऊन आपण इथून बाहेर पडू शकतोय. बाकी मार्केटने ह्यालाही ब्रेक केलं आणि तो वरती गेलं तर हे जे बायर आहेत किंवा इथले बायर आहेत आणि आधीमध्ये बसलेले हे बायर हे चांगल्या प्रॉफिटमध्ये असणार आहेत आणि ह्या लेवलपासून त्यांना प्रॉफिट बुक केलं पाहिजे ॲज अ प्राइज ॲक्शन. त्यामुळे इथून मार्केटला परत खाली इथं रिव्हर्स होताना मार्केट दिसून येईल आणि प्रॉफिट बुकिंग येईल. आणि जे रिटेलर प्लेयर आहेत ते ह्या जो स्विंग आहे हा स्विंग ब्रेक केल्यानंतर आपले जे रिटेलर आहेत जे किरकोळ आहेत ते इथं बसणार का, त्यांना वाटणार की कालचा मार्केट हाय तोडलेला आहे आणि मार्केट खूप वर जाणार, त्यामुळे तिथं बाय करायला बसायला सुरुवात करणार आणि इथं सगळी ती बसल्यामुळं ह्या सगळ्यांची गेम वाजणार आणि गेम वाजायला इथून सुरुवात होणार. त्यामुळे अशा प्रकारे माझा प्लॅन आहे. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे काम करू शकतोय. ठीक आहे. तर GBPचा एक आपण ओव्हर घेऊया फास्टमध्ये. त्यामध्ये बी खूप चांगल्या प्रकारे चार्ट तयार झालेला आहे. मार्केट शार्पली बाईंगला जाते. ठीक आहे. बरेच दिवस तेच व्हायला लागले गोष्ट, बाकीचे काही नाही. फक्त आज काय करूया बघूया आपण. तर ह्या जे 6, 7:30, 7, 7:30ला ज्या काय न्यूज आहेत तर त्यावेळी थोडंसं मार्केटपासून त्या डॉट टाईमला लांब राहिलेलं चांगलं. मार्केट बघू शकताय सेम युरोसारखा प्राइज ॲक्शन केले ह्यानं सुद्धा चांगलं बाईंग मार्केटला आलेलं आहे.
इथं एक चांगले बायर बसलेले दिसतात आपल्याला आणि मार्केटने सेलरला ॲक्टिव्ह करून परत बाईंग सेलिंगला ॲक्टिव्ह करून बाईंगला गेलेलं आहे. इथं चांगले सेलर आहेत, इथे चांगले सेलर आहेत, इथे चांगले सेलर आहेत. ठीक आहे. आणि मार्केटनं हा जो बेस केला ना, हा सगळ्यात बेस्ट आहे बरं का. रेड लाईन किती शार्प आपले ॲक्टिव्ह झाले बघा. नाही तर म्हणजे किती म्हणजे अगदी सुपला शॉट डॉट रेड लाईनला टच करूनच मार्केट भले इथून वर आल्यानंतर आपली रेड लाईन वर्कच झाली नाही, इथून मार्केट खाली पडलं नाही, मार्केटने ह्याला ब्रेक केलं, काही हरकत नाही. म्हणून त्याच्यावरचा विश्वास नाही उडून द्यायचा, कारण मला माहिती आहे मी त्याला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले, मला ती दगा नाही देणार. त्यामुळे इथं जरी काम केलं नसलं त्यानंतर मार्केट तुम्ही बघू शकताय. हे बघा, एक स्विंग करायला तिथनं किती चांगला बाउन्स केला आहे, दुसरा किती चांगला बाउन्स केला आहे आणि तिसरा किती चांगला बाउन्स केला आहे. म्हणजे डॉट टू डॉट झालेला आहे. त्यामुळे हे अतिशय चांगली लेवल आहे किंवा अतिशय चांगलं आपण लेवल मार्क केलेली आहे. तर आता काय होऊ शकते, हे बायर आहेत, साहजिकच आहेत, चांगले स्ट्रॉंग प्रॉफिटमध्ये असणार आहेत, ते आपला स्टॉप लॉस खाऊन देणार नाहीत मार्केटला. त्यामुळे अधूनमधूनच मार्केटला ते उडवण्याचा प्रयत्न करतील. तर कुठून ते मार्केटला स्पीड ब्रेकर लावण्याची शक्यता आहे, ह्या लेवलवरती लावण्याची शक्यता आहे. फक्त ते एस एल जरासा मोठा होते, कारण मार्केटनं जे शार्पली कॅन्डल केलेत ना, हा जिथं एक वीक आहेत म्हणजे वीक बायर आहेत, त्यामुळे ह्यांचा एस एल खायला मार्केट शार्पली खाली येऊ शकते. इथं जर असं कन्सल्टेशन झालं असतं ना, तर मार्केट इथंपर्यंत खाली आलं नसतं, कारण की ह्यांना पटकन वर ढकललं असतं. पण इथं जे सिंगल कॅन्डल झाल्यात, त्यामुळे हे त्याच पद्धतीनं सिंगल कॅन्डलमध्ये हा गॅप ते फिल करू शकतात. त्यामुळे इथे थोडंसं ॲव्हरेज करू शकतो आपण किंवा थोड्या लॉटने ॲव्हरेज केलं पाहिजे. बाकीचं कॅन्डल क्लोजिंग जोपर्यंत ह्याच्या खाली होत नाही तोपर्यंत एस एल देणं थोडंसं मला वाटतं टाळलं पाहिजे, कारण वीकमध्ये एस एल जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दुसरा एक ह्या लेवलपासून मार्केटने बाउन्स केलाच पाहिजे, कारण मार्केट जर एवढ्या खाली आलं आणि ह्याला पण मार्केटने रिस्पेक्ट नाही दिलं तर इथून मार्केट बाउन्स झालंच पाहिजे, कारण की इतकं मोठं प्रॉफिट आहे ते सेलर बुक करणार, रँडमली सेलर इथं बसणार आहेत, त्यामुळे इथून प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात होणार आणि ही लेवल आपली काम करेल. ठीक आहे. वरचे लेवल कशा बऱ्याच काम करू शकतात तुम्हाला सांगितलं. इथं सेलर आहेत, इथे सेलर आहेत, इथे सेलर आहेत. आता हे जे सेलर आहेत हे जवळपास यांचे स्टॉप लॉस आता जाण्याच्या मार्गावर आहेत, इथंपर्यंत फक्त इथे दम धरतील. हे सेलर पुन्हा एकदा इथनं थोडंसं मार्केट ढकलण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं मार्केट जर खाली आलं इथून तर पुन्हा एकदा हे बी सेलर आणि इथले सेलर ह्या सगळ्यांचे मार्केट एस एल खाण्यासाठी एक शार्पलीवरचा मूव करेल आणि इथून आपण एक एंट्री करू शकतो सेलसाठी, कारण की हे प्रॉफिट पुन्हा एकदा मोठ्या प्लेयरांना भरपूर मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे आणि इथल्या बायरना मोठं प्रॉफिट आहे. रँडमली बाहेर इथं घुसणार आहेत आणि इथून आपण त्यांची शिकार करून आपण इथं प्रॉफिट बुकिंग आपण त्यांच्या प्रॉफिट बुकिंगमध्ये आपण आपले हात धुवून घ्यायचे आणि इथे एंट्री करून आपण सेल साईडला बसू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट काय होऊ शकते, वरची लेवल समजा मार्केटने ही लेवल ब्रेक केलीच, कारण की जे मार्केटचा जो ट्रेंड कंटिन्यू अपट्रेंड चालला आहे, इथं काय आपला मार्केटनं आपल्याला रिवॉर्ड दिला नाही, हा ट्रेड 1,00,000% आपला फिक्स होऊ शकतो. इथून मार्केट खाली येण्याची दाट शक्यता आहे. आता मी 1,00,000% 100% का म्हणतो माहिती आहे का, मी काय मार्केट मेकर नाही आहे, मार्केट गुरु आहे, मार्केट बाप आहे. मार्केटची आपण फक्त पूजाच करू शकतो, दुसरं काय करू शकत नाही. मी नेहमी म्हणतोय फक्त इतकंच की मी माझ्या सेटअपवर किती फर्म आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा एखादा सेटअप निवडला तर त्यावरती तितकंच फर्म राहा. रोज जे मांजर कसं घरटं बदलतंय किंवा काय कसं हे होतंय त्याप्रमाणे सारखं बदलत काय राहण्याची गरज नाही आहे. एका गोष्टीवर फर्म राहायचं. भले त्याचं एस एल जाऊन दे, आज एस एल जाईल, उद्या एस एल जाईल, कंटिन्यू माझे असल्या 100% खात्री ट्रेडवरती 4 दिवस जर एस एल गेले तरी 5व्या दिवशी मी 100% त्यावरच ट्रेड घेणार, कारण की मला माहिती आहे 5व्या दिवशी तो मागच्या 4 दिवसाचं भरून काढू शकतो. त्यामुळं त्याच्यावरती फर्म आपल्या स्ट्रॅटेजीवरती फर्म राहणं इतकंच मला यातून सांगायचं आहे. बाकी ह्यात सुद्धा एस एल जाऊ शकते, असं काय नाही की ह्यामध्ये एस एल जाणार नाही, फक्त मी तिथं खात्रीशीर आहे. त्यामुळे इथून मार्केट एक खाली दिसेल. आणि जर आपण खालचे एक लास्ट एक ट्रेड बघितला की मार्केट इथं मध्ये थोडंसं शक्य नाही आहे इतकी मोठी रॅली करणं खालची इतक्या मोठ्या अपट्रेडमध्ये, त्यामुळे हा ट्रेड नाही ॲक्टिव्ह होणार. पण चुकून उद्या किंवा आज काही शार्पली मूव आलाच तर एक सावध राहण्याची भूमिका आहे. ह्या दोनमध्येच आपलं काम होऊन जाईल. एका ठिकाणी आपल्याला वर्क झालं दिसेल ट्रेड, पण इथं आला तर एक चांगला आपल्याला पुन्हा बाउन्स दिसेल, तो आज दिसेल किंवा उद्या दिसेल, ते बघूया कधी होते. बाकीचे हे ट्रेड आपले प्लॅन असतील आणि ह्यानुसार आपण काम करणार आहे. त्यामुळं फोकस राहावा स्वतःच्या स्ट्रॅटेजीवरती. बाकी मार्केटमध्ये सारखं न घुसता एका ठराविक वेळी स्वतःचा प्लॅन करून करा, मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देईल. थँक्यू, धन्यवाद. जय बाळमामा.